सुरू झालंय आता. दरिद्रेवानी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही, दाढीला डोक्याला हात लावा तू तंगडेवर करा गुडघे फाकवा, याचंच नाही. लांब बसायचं पहिल्या पंक्तीला, जेवायचं दुसरीच्या चपला घर, हा ताण करायचा नाही डोक्याला. हो, आणि आपल्या कीर्तनाला बोलत जायचं, पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. आपल्याकडे नाही लय उत्तर आहे आणि हा लय उत्तर आहे, पण भामटेवानी कीर्तन ऐकायचं नाही. आम्ही रामायण सांगायचं, तुम्ही डुकले घ्यायच्या, ऐकायचंच नाही. तुम्ही माझं वाक्य बाहेर पडलेलं पटलं नाही म्हणा, आपल्याकडे नाही लय उत्तर आहे, अभ्यास कमी असल्यामुळं आज देता नाही आलं, महिन्यानं देणार, पुस्तकं फार उलटे पालटे करून फाडून देणार, पण देणार. तो प्रश्न तसं होणार नाही. माझं असं म्हणणं आहे, या जगात 6 गोष्टी सत्य आहेत. घुसायचं बरं का आपल्याला. 1 देव सत्य आहे, 2 संत सत्य आहेत आणि 3 ग्रंथ सत्य आहे. उलट फिरा. या जगात 3 गोष्टी सत्य आहेत. देव सत्य आहे, ग्रंथ सत्य आहे, संत सत्य आहे, जन्म सत्य आहे, मरण सत्य आहे, ज्ञान सत्य आहे. 6 गोष्टी झाल्या. कोणत्या ऐका? जन्म होणारच आणि आल्यावर मरण येणारच, पण मरणाचं दुःख ज्ञानानं हलकं होणार. मरण येणार नाही असं नाही, पण दुःख हलकं झाल्याशिवाय. आणि 2 मिनिटं सगळ्यांना वेळ देतो द्या उत्तर. या 6 गोष्टी सोडून जगात काय खरंय? कुठं काय खरंय? बायको मिळालच गॅरंटी नाही, मिळाली ती तिला बाळ होईलच गॅरंटी नाही. बरं होणारं बाळ सरळ येईलच ती गॅरंटी नाही. बरं आलं तर सुईचं निघालच अशी गॅरंटी नाही. नवी गाडी घेतली तर ती गाडी आपल्याला घरापोत नेईलच याची गॅरंटी नाही. या जगात या 6 गोष्टी सोडून एकही गोष्ट सत्य नाही. आणि नाहीतरी काय खरं आहे? काय खरं? एक मुलगा ज्यांना आहे, एक मुलगा ज्यांना आहे त्यांचे जेवढे हाल आहेत तेवढे 6 मुलं असणारच आहे. ज्याला 6 आहे त्यालाही भाकरी नाही, ज्याला 1 आहे त्याला तर पाणी नाही, भाकरीचं तर जाऊ द्या. महाराजांची भाषा किती सुंदर आहे महाराज. अहो महाराज, लिंबाच्या लिंबुळ्या किती पिकू द्या त्या कडूच आहेत, आणि लिंबाच्या लिंबुळ्या किती पिवळ्या होऊ द्या त्या कडूच आहेत, आणि लिंबाच्या लिंबाच्या किती पिकू द्या कावळा सोडून कोणाला आनंद नाही. कावळा सोडून ओवी ऐका बर का. लिंब लिंबोळी आला तो कावळ्याशी सुकाळ झाला. लिंबाच्या लिंबोळ्या किती पिकू द्या कावळा सोडून कोणाला आनंद नाही. आणि मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असू द्या मोर त्यानं कधी पाहू शकत नाही. तुम्ही किती मोठे असा संतांच्या आशीर्वादाशिवाय मोठे होऊ शकत नाही. तुम्ही म्हणाल आम्ही पैशाला मोठे, आग लावत्या पैशाला, त्या अंगाला 200 पुळे काय नोटाला करतो. मी पैशावाला आहे पण तुला झोपायच्या गोळ्या आहेत ना. अरे गडी गोळ्या झोपल्या पण गडी झोपानं, मग त्याचा उपयोग काय? अरे ज्याला पडल्या पडल्या झोप येती तो खरा नशिबवान. हो, सोयाबीनला पाणी लावलेला शेतकरी बारेवर डोकं ठुतोय. गोरलं पाणी गेलं उठलं द्यायला, हाय भरलं काय बापा. गडी समाधानी आहे. उत्तर नीट आहे का? मोराच्या पिसाऱ्यावरच्या डोळ्यांना मोर कधी पाहू शकत नाही. शेळीच्या गळ्याचं सड कधी दूध देऊ शकत नाही. गाईच्या काशेतलं गुचिड कधी दूध पिऊ शकत नाही. गाळातला बिडूक कधी फुलाचा सुगंध घेऊ शकत नाही. प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देऊ शकत नाही. मुंडका नसलेल्या स्त्रीच्या गळ्याला सोनं शोभून दिसत नाही. आणि संतांचा आशीर्वाद नसणारा माणूस कधी सुखानं जगू शकत नाही, जगणारच नाही. आता मी बोलायचं तुम्ही बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा म्हणजे गवळण कडवे 4 आणि ती काल्याच्या प्रसंगातील आहे. प्रश्न मिटला. आता आपला दुसरा मुद्दा झालाय, चिंता का करायची नाही. तर तो राजाचा बंद झालं कुठंतरी. लाईट आहे, लाईट आहे, वायर निघाली पाय कुठं. आणि जनरेटर चालूच राहू दे, काही दुबळी पार्टी नाही कोलेवाडी. ते जनरेटर इकत घेऊ शकतील आणि तुम्ही अर्धा लिटर झालं काय.
ते काला वैभव जनरेटर आणतील. विठाला विठाला आता थोडं किचकट मुद्द्यात घुसायचं आपल्याला. सोबदार दोघांपैकी एक जण तिकडे जा, ती पोरं बिरं तिकडे लहान आली पोरं आलेत, महिलांना ते त्रास होईल तिथं. हा सोबदार तिघही तिकडे जा. मी या गावचा जे मला कोणी खात नाही. गावचाच येतो खातो कोण. विठाला विठाला काय होतं आता विक्षेप न करू, मग ते मजा राहत नाही त्याच्यात. काल्याला चिंता करायची नाही, तो राजाचा रंग काय करील, रंगाचा राजा करील. त्याच्या काय मनात आलं, निमा महाराष्ट्र पुरा खाली घातला. आपल्याला टाकून प्यायला पाणी नाही. देव येतो. कोणत्या आपल्या 2 गावातल्या माणसाच्या विहिरीला फुटभर पाणी आलं यंदा नाही. या ना मान ते म्हणत्या वाचवा रे वाचवा, हा म्हणतो येऊ द्या रे येऊ द्या. राजा दुखिया प्रजा अजून परत नीट आहे का. राजाचा रंग काय करील, रंगाचा राजाही करील. त्यामुळे आपण चिंता करायची काही कारण नाही. मिटला अभंगातला दुसरा मुद्दा संपला. आज कीर्तनाला घेतलेली गवळण तुकोबरायांची कडवे 4 पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा चिंता बिंता अजिबात करायची नाही. आणि तिसरा मुद्दा कीर्तन सुरू झाल्यावर मोबाईलांमध्ये डोके घालायचे नाही. हा इतकी नालायक सवय लागली लोकांना, इतकी नालायक. आम्यावर जीव काढायचा आणि ह्या बदिरांनी सरळ उठायचं, येड्या बाबडीचा असं एकट्याची गेम चालून द्यायचं. डोक्याला खुराक नाही. पार महाराज माणसाच्या माणसं संपली या मोबाईलमुळं. आणि पाया पडून सांगतो तुम्हाला, मोबाईल ही गरज नाही. काय गरज आहे मोबाईल, मोबाईलची काय गरज काय. अहो जेव्हा काही नव्हतं तेव्हा आम्ही लहान असताना एक पत्र असायचं, आंतरदिशी एक कार्ड एक, आणि लय मोठं लिहायचं असलं तर पाकिट. 3 प्रकारची पत्र असायची. पोस्ट कार्ड म्हणजे फक्त कोणी मिळालं बिलं तर पोस्ट कार्ड, जर पैसे बिशे मागायचे असतील तर आंतरदिशी कार्ड, आणि लफडं लुपडं असेल तर पाकिट. असे 3 पाकिट. पोस्टमन जर आला तर आम्ही लहान असताना शाळेत राहायचं, पोस्टमन जर आला ना अख्खी पोरं त्याच्या माग आमचं आहे का. पण निरोप करायचाच ना, म्हणजे परत निघाय का. मोबाईलची गरज नाही. 1 विक्षेप ना करू. मोबाईलची गरज नाही. 1 मोबाईलची आवडही नाही. 2 मोबाईल हे व्यसन आहे, नशा आहे ती. जर 15-20 मिनिटं मिळालं नाही ना मोबाईल, माणसं दगड चाचपाडी त्या दिसत. मग गोल दगडच कानाला लावला त्यानं. हो मोबाईल आला आणि आईनं दूध बाटलीत भरलं, बाटलीत त्याला बुच लावलं लहान पोराला पाजायला, आणि ती मोबाईल आला तेवढ्यात कानाला लावलं, कुत्रं आलं, तिनं अख्खं दूध पिल्लाच्या तोंडात घातलं. पोर तसंच पाहत राहिलं. ते कुत्रं फुगलं, पोर त्याच्या का पाहत राहिलं. ते माझं काय झालं. एक मोबाईल गरज नाही, मोबाईल आवड नाही, मोबाईल व्यसन आहे. आणि मोबाईल वापरणाऱ्यांना 8 रोग आहेत, सांगून ठेवतो. 1 लिहूनच ठेवा, पार डॉक्टर बिक्टर कुणी असलं तर शास्त्राला मान्य करावं लागेल तर तुम्हाला काय. मोबाईल वापरणाऱ्यांना 8 रोग आहेत. 1 संवाद संपला, बोलणं बंद झालं मोबाईल. आणि पाया पडून सांगतो, घरघर मातीच्या चुली. कुणावरही संकट आहेत, कुणापाशी बोलत जा, म्हणजे ते दुःख हलकं होतं. आतल्या आत ठेवत नका जाऊ, नका नका ती बोलत जा. महिला मंडळ घरामध्ये थोडा त्रास आहे, आता घरोघर मातीच्या चुली. थोड्या प्रत्येकाच्या घरात थोडंफार दुखणं आहे, ते कुणापाशी तरी बोलत जा, आत ठेवू नका. माणसाने दुःख आतमध्ये ठेवून 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 आत्महत्यासारख्या गोष्टीपर्यंत लोक गेली. आत्महत्या करणं हे शहाण्या माणसाचं लक्षण नाहीच. फाशी घेणं, औषध घेणं, विहिरीत उडी टाकणं, ही माणसं शहाणी नाहीच. आणि अशी जी माणसं मरतात ती जाळू सुद्धा नाही. खाऊ द्या ना वड्याला, तसं भंगाराचे नाही महाराज. अरे लाकडातला किडा जर जिवंत आहे, गाळातला बिडूक जर जिवंत आहे, पाण्यातला मासा जर जिवंत आहे, तर गावातला माणूस जिवंत का राहू शकत. का शकत.
बरं तुम्ही विचारच केला, काय विचार करायचं काम आहे? का आत्महत्या करायची? का नवरा बायकोने काय, का बाईनं विहिरीत उडी टाकायची? काय असं सासरू असे तुम्हाला? काय काय सासरू असे? आता खरं बोललं तर झोंबातो लोकांना सासरू हा शब्द सुद्धा राहिला नाही आता. काय सासरू असे तुम्हाला? अरे 15 वर्षापूर्वीमध्ये एखाद्याने कोलेवाडीत मुलगी दिली आणि तिचा बाप जर तिला भेटायला आला महाराज, तर मुलाच्या घरातली माणसं त्या मुलीच्या बापाशी बोलत नव्हती. चहा मिळत नव्हता, चहा. त्यानं मुलीच्या चेहऱ्याकडे पाहायचं, खाली मान घालायची. आणि कुठे भेटायचं माहिती आहे का मुलीला? घास कापताना, शेण भरताना, गहू खुरपताना. त्या मुलीनं 2 मिनिटं बापाशी बोलायचं. बापानं कोपरीच्या खिशात हात घालायचा. बिचाऱ्या का असायचं तरी काय, 5 रुपयाची नोट काढायची आणि मुलीच्या हातात द्यायची. पण गळ्यातलं उपारणं डोळ्याला लावायचं. का काय माझ्या मुलीचे हाल आहेत. रस्त्यानं जायचं आणि एकटा बाबळी खाली बसायचा आणि 15 मिनिटं बाप रडायचा. माझ्या मुलीचं दुःख मी तिच्या आईला तर सांगू शकत नाही. आज काय, अरे आज त्या बापाला चहा मिळत नव्हता. आज ज्याच्या घरात तुम्ही राहते त्याच्या बापाला चहा नाही. तो अख्खा सकाळीच हॉटेल पुढं राम राम चहा घेता का देवा त्या लोकांचा चहा पेतो म्हणतो. आपल्या थोरल्या पोरांना JCB घेतला का? आला तुला खड्डा घ्यायला घेतला का? तुझ्या चहाला पैसा. चहा लोकांची पेतो. काय चाललंय? काय नाही, थोरल्यानं आणलाय JCB, धाकटा टाकीतोय पंप. चांगलंय आपलं. चहा घेता का? थोडाच द्या आता, लय नको. लाज वाटते का प्यायला तो लोकांना? महाराज चिंताच करायची नाही. राजाचा रंक, रंकाचा राजा. घुसलो आपण गवळण इकडं. आता मोबाईलमुळे एक संवाद संपला. बोलत जा, बोलत जा. संकट आलं तर बोलत जा, ठेवू नका आतल्या आत. एक मोबाईलमुळे 8 रोग सांगतो, गवळणीत घुसतो. एक संवाद संपला. 2 माणसं मोबाईलमुळे एकलकोंडी झाली. एकटी बसतात माणसं, एकटी. येड्या बाबळीत, मुरीत, शिमिटच्या नळीत, गिन्नीत, तुरीत, कपाशीत. मग या कपाशा वाढा ना का म्हणून. घास कापाय गेला वाफ्यातच झोपलो. घरच्याला वाटलं वाघानं आलं जणू गेलं. मोबाईलमुळं संवाद संपला. एक मोबाईलमुळं एकलकोंडी माणसं झाली. आणि 3 मोबाईलमुळं माणसांचे स्वभाव चिडचिडी झाली, सहनशीलता राहिली नाही. आणि 4 मोबाईलमुळं रक्त झालं कमी आणि गेम झाल्या जास्त. भरमिष्ट माणसं झाली. नवरा बायकोन पोरगा पोरगी 4च माणसं घरात आहेत. 4 मोबाईल आहे. एक माणूस बोला नाही एकमेकाशी. 4घांच्या गेम चालू आहे. पोराची चालली PUBG, पुरीचं चाललंय TikTok आणि या दोघांची चालली YouTube. एक माणूस जाग्यावर नाही. मोबाईलमुळे 5वा रोग झालाय. लोक नावं नीट ध्यानात ठेवा रोगांची. 1 संवाद संपला. 2 स्वभाव चिडचिडा झाला. 3 माणसं एकलकोंडी झाली. 4 रक्त कमी झालं. 5 डोकेदुखी झाली. 6 सांधेदुखी झाली. 7 दृष्टी गेली. 70चा म्हातारा बिन चष्म्याचं वाचित आहे. आणि इंग्लिश मिडियमचं उचलून गाडीत ठेवावं लागत. त्याला 2 ड्रायव्हर दिसत. आणि 8 मोबाईलमुळे निद्रा नाश झाला. झोपच नाही हो. कव्हाही पहा तुम्ही मोबाईलवाली माणसं जागीच. गोदडीवर जर पडली ना, ती पडल्या झोपती नाही. मोबाईलवर पाहत्या. जर नाही मिळाला मोबाईल, गोदडी दोऱ्या उपशित ती. साला लागला ना हाताला, ती बटणं दाबायचं, ते जोळे उपशित. एखादं निम्या रात्री गोदडी फाडली, टरा गोदडी फाडली. त्याच्या आई म्हणली, त्याचा बाप म्हणला काल यानं खाट मोडली ना आज गोदडी फाडली, याला झालं काय? त्याची आई म्हणली सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडीला. ना जरी म्हणलं ना, चला. दुसरा मुद्दा संपला. आणि तिसरा मुद्दा कालच घुसलो. तिसरा मुद्दा आज
गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कोलेवाडी परिसरातील गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या अखंड नाम सप्त्यातल्या कृष्ण जन्मातल्या शेवटच्या कीर्तनाला सुरुवात. की सप्त्याला सुरुवात करताना गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांना धन्यवाद. पण सप्त्यात कौतुक करावं ते पहिलं पंगत घालणाऱ्यांचं. का 6 वर्ष भयान दुष्काळाने शेतकरी पिडला पण त्यांना अन्नदानाची हायगाई केली नाही. सप्त्यांच्या सगळ्या पंक्ती गरीबाचेच आहेत. लखपती पंगत घालीत नाही, त्याचं जळालं गरीब शेतकऱ्याला म्हणा तू ही पंगत यंदा कॅन्सल करायची आहे, तो काय म्हणतो माहिती का, पिठलं भाकरी घालीन पण पंगत आपल्या जमणार नाही. नाही ना काही मी पोहे देईल पण महादारात 4 वर करी. मग शेतकरी जे तरला ना तो अन्नदानावरच तरला. आणि सप्त्यात सगळ्यात महत्वाची पंगत गरिबांचीच राहते. आणि आजही दान धर्म कोण करते, गरिबी. एवढा मोठा पूर झाला फक्त दोघांनीच कंट्रोल केला, एक मिलिटरी आणि 2 पोलीस. तिसरं कोणी काय केलं नाही. तिसरे फक्त गेले आणि बिघडून आले, काय केलं नाही तिसरं. अख्ख्या पुरातली माणसं जर कोणी वाचवली असतील जनावरांसकट तर 2च माणसं, मिलिटरी पोलीस. पण त्यांचं कोणी कौतुक नाही करणार. हे बिघडाया जाणार वाय 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 सारखा 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 आणि आले साहेब. पण खरं कौतुक त्यांचं आहे मला. आणि खरी मदत गरिबाचीच आहे. तुम्ही विचार करा महाराज, सांगलीचा आणि कोलेवाडीचा काय संबंध येतो, सांगलीचा आणि जोरव्याचा काय संबंध येतो, पण आपल्याकडची माणसं पिक भरून तिकडे मदत नेतात. याच्यापेक्षा श्रीमंती काय. हे फक्त आपणच करावं महाराज. आणि गरीबच करतो, श्रीमंत नाही करीत. श्रीमंताचं ह्या बाबतीत विषय नाही. त्यांना गाव बिघडोय सांगा फक्त. बोंग्या करून द्यायला सांगा, बोंग्या करतील पण अशा कामाला नाही. नाही तर खऱ्या पंक्ती. अरे आजही तुम्ही जा ना गरीबाच्या घरात, 15 माणसाचा साहेबाग 15 मिनिटात ए पिठलं भाकर पण दणकून. ते काय भंगाराचं घर आहे काय. शेतकऱ्याच्या घरी एकच बाई आहे, 10 माणसं येऊ दे ना. नवऱ्याला म्हणते फक्त तुम्ही ताट खाली काढा, तवर त्यांच्यात पाणी टाके पोत पिठलं उकाळलं. तिच्याकडे काही जजमेंट थोडं नाही. एका याच्यावर भाकरी चालू, एका याच्यावर पिठलं ठुलं. तिचं आयडिया लय भारी राहते. इकडली करता येऊ टाकणार, तवर इकडं कढईत पाणी वाचणार. इकडली भाकर खाली लावणार, तवर पीठ खालावणार. इकडची मळाया सुरुवात करणार, तवर मीठ मिरची टाकून झालं पीठ. करा बरं ताट, झालं जेवण. हे श्रीमंत हलकट माणसं मुजित. आणि 5 सांगितले आणि 6वा वाढला, संपल्या चपात्या. तरी एवढ्या चपात्या वाढी ती शेतकऱ्याला जमती का त्याला. तो चांगला गांजा प्याला तर बैल बशीत वय, तुझ्या चपातीचं काय करू. बावळ्याचा बाजार नाही तर तू चालली चपात्या घालायला. शेतकऱ्याच्या बायला चहा ठेवायला सांगा, तांब्याभर पाणी घेते डायरेक्ट पातेल्यात होती. ती काय उरण नाही तर पुरण. ही हलकट तसं नाही करते. पाजी तीच का आला दरिद्री. शेतकऱ्याच्या घरात अजून आरोळी देऊन चहा येतो. आणारे चहा वजन आहे. या हलकट खिडकीजवळ जाते. अरे सांग ना 2-4 काय मुळ्यात दुखात होतं, सांग 2-4. आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन, केस बिस मोकळे सोडेल, गाऊन बिवून घालेल. बा 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 बा. आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय ना, आज जोडून आमुष. शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचं म्हणजे कपातून बशीत. या हलकटांच्या घरात कपात डोकायला लागत. अजून 1 वर्षानं ह्या दरिद्र्यांच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना. फक्त पाहुण्या पुढं कप न्यायचा आणि पाहुण्याने जिबीचा शेंडा बोडवायचा फक्त. आणि कपाला चिटकेल थोडा शिल्लक राहिला का तिने म्हणायचं बाबाचा प्रसाद घे घे प्रसाद. नाकच गुतलं पोराचं कपात. सप्त्यात पहिलं कौतुक करावं पंगत घालणारच. हा विनोद आहे. 1, 2,
सप्त्यात दुसरे कौतुक करावं पंक्तीला येणाऱ्यांचं. पंगत कोणी घालील, माणसं नको जेव्हा याला. आणि तिसरे कौतुक करावं ते वाढणाऱ्यांचं. आणि सगळ्यात जास्त कौतुक सप्त्यामध्ये पंगत वाढणाऱ्यांचंच करावं महाराज. 12-12:30ला काल्याचे कीर्तन संपलं तर 3 वाजेपर्यंत पोरं लोकांना वाढीतात. खरे कौतुक त्यांचं आहे. सप्ताह कमिटी काय वांग करते, काय नाही करत. माई लाल करा काय करता दोन लोक. हो महाराज फक्त महाराज माईकवर सांगा शेवटच्या पंक्तीला बुंदी नाही. 3-3 टोकरे घेऊन पोरं पळतात. पोरं करतात हो. काय झाली गंमत, आपण पोरांकडून करून घेत नाही. काय मत आहे तुमचं? 3-4 हजार लोकांची पंगत पोरं वाढीतात महाराज. इथं लॉन्सला लग्न नाही आलं तर लघवीचे पैसे. आज 4,000 लोकांची पंगत पोरं वाढतात. आणि हे मोठमोठे जे कार्यक्रम होतात ना गावात, हे पोरांमुळेच होतात. पण त्या प्रत्येक गावांना रोग झालाय तो. जुनी मंडळी इतकी दरिद्री नाहीच नव्यांना जमून देणार. नवीन पोरानं टाळ घेतला का म्हातारडं उठलं गाप. ते पोर म्हणलं बुमडू नको, हा टाळ तू बाई वाड्यावर या. कुठं तुझ्या नाही लागतो. नाही तर महाराज ही कामं खरे. महाराज 3-4 हजार लोकांची पंगत वाढणं एवढं सोपं नाही ना. आपण म्हणतो इतकं सोपं आहे का? नाही. आपण एक पंगत वाढली तर माणसं म्हणते आता तुमचं तुम्ही पहा माल जेव द्या. ते पोरं 4-4 पंक्ती वाढतात. आणि हे मोठमोठे जे कार्यक्रम होतात ना, हे पोरांमुळेच होतात. गावातल्या लोकांना पाया पडून सांगतो, पोरांना नुसतं वापरून घेऊ नका, त्यांना संध्या देत जा. संध्या देत जा त्यांना घुसू द्या थोडं थोडं. जुने 2 नवे 2 जुने 2 तुम्हीच लावून नका धरू सारखी बावळाटपणासारखं. 2दा सरपंच केलं तर तुला, तिसऱ्यांदा काला फॉर्म भरायचं. तुला काय भेजा बिजा आहे का नाही? का गाव वारलं का तू एकटात राहिला? एकदा आपण इच्छा आहे. काय इच्छा आहे तुझी? कावळा शिवा का तुला? काय इच्छा आहे? उलट 2 वेळा झालं म्हणजे 10 वर्ष गेली. उलट पोरांना म्हणलं पाहिजे, पोरं तुमचं तुम्ही करा, अडचण आली तर मला सांगा. पोरं तुमचा फोटो लावतील ग्रामपंचायतीत. ते दिलं सोडून एखादा इच्छा आहे आपले. आणि काय एकदा कवर एकदा पेनच टाकानं सही कराया. लकवा गेला हातावर त्याच्या. 6 अर्ज फाटली पण सही होईल. ग्रामसेवक म्हणला फॉर्म नका भरू तुम्ही. फॉर्मच संपले तर काय भर. त्यानं झेरॉक्स काढून आणला पण भरलाच. मरायचं कोणतीही गोष्ट महाराज वय झाल्यावर शोभत नाही. काय मत आहे तुमचं? आता हे लहान आले पोर आहेत, यांना शोभतं उड्या मारणं, कान वडणं, गप्पा हाणणं. त्यांना शोभतं, त्यांचं वय आहे. म्हातारी शेजारी बसला आणि एकमेकाचा मुका घ्यायला लागला, शोभत काही? ते वयाला शोभत महाराज. पोर आहे ते. हे बा आपण लहान असताना जर शाळा सुटली ना महाराज, शाळा अख्ख्या गावाला कळायचं शाळा सुटली का बरं. आरडच तेवढा व्हायचा. हे त्याच्यात उद्या सुट्टी असावा. आय 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 आय. एका हातात दप्तर आणि एका हातात चड्डी ना. अख्ख्या गावात बोलल्या बरं चड्ड्या काढायच्या, पळता येत नव्हतं. इकडून लावून धरायचं, इकडं दप्तर हे धरा होतं. चपला तर नव्हत्याच. चप्पल नव्हती, अंडरपॅन्ट नव्हती, चप्पल नव्हती, अंडरपॅन्ट नव्हती, चैन मोकळी. तो काय एक तमाशा आहे का? इकडून धरलं का पट्टी पडायची, चला माग चड्डी गळाली, इकडून वर. पण महाराज खालच्या आळीची लोक सुद्धा म्हणायची सुटली बरं का शाळा. का आरड झाला. आता 6 लाखाची गाडी पोराला वट्याव घेऊन येते. पोरा असं उतरतही हळूच. इंग्लिश मिडियमचं पोरग शाळेतून उतरले होते, उड्या बिड्या नाही आणत. ज्यामुळे राहते ते काय उड्या बिड्या आणते. ते फक्त उतरल्या त्याच्या ऐक पाहते. काय पाप काय केलं मी बाबा. या दरिद्र्यांच्या घरात जन्माला आलो मी, मला काय आहे का नाही काय. आणि ती बाई म्हणते काय शिकवलं बाईनं? वांग शिकवलं बाई. काय शिकी ती बाई? मी एवढ्यांना शिकितो तरी सुधारलं तर ती बाई 2.5 वर्षाच्या पोराला काय शिक. आता माझ्याकडे शिकायला का एका वर्गातले आहेत का? पहिली ते नदी. काय उगाच आपला बावळाटपणा.
ए जुनं ते सोनं. ऐका आता कोळूर आलतो. ए पहिलं कौतुक करावं तरुणांचं आणि करायलाच पाहिजे. गावांमध्ये सुद्धा ध्यानात ठेवा, 9 लोकांची ग्रामपंचायत असेल ना, 2 याडपाट का होईना बाया घ्यावा लागत आहे. चाल ग बाई चाल. मग प्रत्येक गावात 2 पोरं पाहिजे. मला ग्रामपंचायतीत पाहिजेच. जुनी मंडळी म्हणते त्यांना जमन का? तुम्ही काय सोन्याचा धूर काढला तर ते काढायचे. आणि आज दिवस भपकेचे नाहीत, आज दिवस बोलण्याचे नाहीत, आज दिवस कृतीचे आहेत. तरुण पोरांना तुम्ही प्रत्येक क्षेत्रात डावाली जाऊ नका. ते कधीतरी चांगलं काम करतातच. तुमचं काय मत आहे? फक्त आपण त्यांना करून आपण त्यांना करून घेत नाही, नाही तर केल्याशिवाय. आज मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये रक्तदान आहे, पोरच करतात. गावातली शिबिर आहेत, पोरच करतात. गावातल्या जत्रा पोरच करतात. गावातले सप्ते पोरच करतात. पोरांमुळे ही मजा आहे. पण ते आपल्याकडे काय झालंय, भपका झालाय. भपका कसा झालाय पहा. काल्याच्या दिवशी सगळ्यात मोठा आनंद ह्या बायांना असतो. शेतकऱ्याच्या बाईला लय आनंद काला म्हणल्यावर 5लाच उठती. आंघोळ, शिळीचं पाईन, बकऱ्याचं पाईन, नाथाचं पाईन, दप्तराचं पाईन, 2-4 भाकरी टाकीन, कालवण झाकून ठेवीन, कालवण करीन, झाकून ठेवीन, शिळीला बादलीभर पाणी ठेवीन आणि चारा ठेवीन. पाणी पे बाई, चारा काय मी कवा येते कधी नाही याची गॅरंटी नाही. पण लगेच तुळस बिळस घेऊन 7:30ला गावात हजर. पण तिचे कोणी दखल नाही घेत. सरपंचाची बायको सगळ्यात उशिरा आली, सभापतीची त्याच्यानंतर आली, खाऊन पिऊन आली आणि त्यांचीच फुगडी झाली दोघींची. पेपरला त्यांचीच बातमी आली. आवाजाचा प्रॉब्लेम आहे. ते भोंगे वाढव, फक्त तू भोंग एखादं वाढवावं लागेल तुमचे. नाही ते कसं आहे, रेग्युलर कीर्तनाचा आणि ह्या कीर्तनाचा 10 पट फरक पडतो. ते 7 दिवस चालत ते आज नाही चालत. आज जेवायचं चालत नाही, बसायचं चालत नाही. आता आमचा विक्षेप न करू. आणि त्यांचीच फुगडी रंगली. पेपरला यांचं कौतुक व्हायला पाहिजे का त्या दोघींचं? पण यांचं नाही होणार. त्या रंगल्या. मग ह्या काय जुगार खेळत होत्या? नाही. म्हणून पुन्हा एकदा सक्ता कमिटी, गायकवाद सगळ्यांना धन्यवाद. कोलेवाडी ग्रामस्थ भजनी मंडळ, गायकवाद गुणीजन मंडपाले बंद झालं. आज काय प्रॉब्लेम झाला तुला? याचं तोंड तिकडे फिरव रे, फिरव. 1 मिनिटात मी सुतावर लावून देतो तुम्हाला. हा फिरव, वरून फिरव. हा फिरव, वरून गेला आवाज माग. आयुष्य गेलं त्याच्यात. हे बाई याचं फिरव तोंड तिकडे बायांकडे. याचं तोंड फिरवतो म्हणजे 1 मिनिटात सुतावर लावून देतो. त्या फिरून पार तिकडं. हा पार फिरवा तिकडं. पार माग आवाज आला आता. आयुष्य गेलं त्याच्यात आमचं. बोंग्यात आणि वायरीतच गेलं आयुष्य. आता झालं क्लिअर. आता फक्त ते वरचे भोंग आहे ना तिकडे, त्याला आवाज दे आणि आमच्या 2 बॉक्सला दे. काहीच करू. आता गेलाय आवाज माग. आवाज भोंग्याला आवाज सोड दोन्ही. विठाला विठाला गायकवाद गुणीजन मंडपाले माईक सिस्टीमला कीर्तनाला बसलेले महिला पुरुष सगळ्यांना धन्यवाद. आणि 2 मिनिटं सगळ्यांनी फक्त कोलेवाडीतल्या मारुती मंदिराकडे, देवाकडं डोळे झाकून 5-7 वाक्याची मागणी करायची आणि अभंगाला सुरुवात करायची. ए देवा, शेतकरी वर्ग सुखी हो दे. ए देवा, आता येतोय आवाज. तुम्ही इकडे येऊन बसा. ते स्पीकरवाले बस रिकामी ना, म्हणजे इकडे खाली या. इकडे खाली या. इकडे जागा आहे लागेल तेवढी. ठीक आहे, येतोय आवाज आता. ते बॉक्स चालू करे. हा देऊ का? आला आवाज आता. काय हुशार माणसं. आम्ही आरडतोय पण अंदाज येईन, त्यांना ऐकून अंदाज आलाय.
जाऊ द्या चला, ते मेन महत्वाचा मुद्दा, मग ते मजा राहत नाही त्याच्यात. ए देवा, देवाकडे प्रार्थना करायची ती अशी, ए देवा शेतकरी वर्ग सुखी हो दे, हिंदू धर्माचं दैवत गाय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे, वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे, आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे, एवढी सगळ्यांतर्फे मारुत राहायला प्रार्थना. देवा गरीब कर मला. चालेल देवा, देवा देवा तुम्हाला गरीब कर चालेल, कारण मला माहित आहे देवा, गरीबाला सुद्धा तू लंका सोन्याची देऊन टाकली तर माझं कसं वाईट करशील. ज्याला पोहे बांधायला फडके नव्हते, की ज्याच्या बायकोच्या अंगावर सुंदर साडी नव्हती, त्याला तो नगरी सोन्याची देऊन टाकली. तो तुझा मित्र होता, मी तर तुझं लेकरू आहे. सुदाम्या तुझा मित्र होता. देवा मला गरीब कर, देवा मला झोपडीत जन्माला घाल, पण माझ्या दोन गोष्टी कधी नेऊ नको देवा. एक, माझ्या गालावरचं हसू नेऊ नको, आणि माझ्या घरातलं समाधान नेऊ नको, बस. आणि अजून दोन गोष्टी देवाकडे मागायच्या. देवा हिरवा चारा खाऊन शेतकऱ्याची गाय उडी हाणू दे, हिरवा चारा खाऊन शेतकऱ्याची गाय उडी हाणू दे, आणि काळ्या आईची तहान भागून मोती पिकू दे, एवढी ईश्वरच्यानी प्रार्थना. एवढं जर झालं देवा तर याच्यापेक्षा माझी अपेक्षा नाही. तुझा विसर ना काही नको देवा. एवढं मागणं देवाकडे मागायचं. गायकवाद गुणीजन सगळं सप्त कमिटी, गायकवाद गुणीजन, देणगी देणारे, पंक्तीला येणारे, पंक्तीला वाचणारे सगळ्यांना धन्यवाद. कोलेवाडी परिसरातली तरुण मंडळं, महिला मंडळं सगळ्यांना धन्यवाद. आणि काल्याच्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आत्तापर्यंत चाललं काय? आत्तापर्यंत आपण जी प्रार्थना केली ती महत्वाची होती, आणि आता काल्याच्या कीर्तनाला सुरुवात. काल्याचा एक एक शब्द आपण पाहायचा. टाळकरी बिळकरी सावध राहायचं. पोरं सोरं खाली मानणं घालायचे बऱ्या, दाढी बिडीला हात लावायचा नाही. आणि आता एक एक शब्द शिकायचा आहे. टाळकऱ्यांसाठी पहिला शब्द आहे गोकुळीच्या. पहिला शब्द आहे गोकुळीच्या. लहान आले पोरं सरळ बसायचं पटकन, बैठे बैठे सावधान. आता माझ्या तोंडातून जो शब्द बाहेर पडेल त्याला पहिला अक्षर गो येईल. काय काय येईल? आजारी एक तुम्ही नाही मग बोलत जा. काय येईल? गो. फक्त किती वेळा येईल एवढं मोजायचं तुम्ही. फायनल सावध. करू सुरुवात. पहा बरं का, सुरुवात करू. हातबीत बांधायचं नाही, मोकळं रिलॅक्स. करू सुरुवात. काय मोजायचं आहे? गो. गावाचं नाव गोकुळ, मित्रांचं नाव गोपाळ, मैत्रीचं नाव गोपिका, धनाचं नाव गोधन, रसाचं नाव गोरथ, औषधाचं नाव गोमूत्र, गायचं नाव गोवर्धन, गायचा आता मूर्त गोरज, त्यांचा देव गोविंद, तो आला ह्या गोकुळात. किती? करेक्ट. आता मोजा नीट परत. गावाचं नाव गोकुळ, मित्रांचं नाव गोपाळ, मैत्रीचं नाव गोपिका, धनाचं नाव गोधन, रसाचं नाव गोरस, औषधाचं नाव गोमूत्र, गाय चारायचा डोंगर गोवर्धन, गायचा अर्थ मूर्त गोरज, त्यांचा देव गोविंद, तो आला ह्या गोकुळात. गो म्हणजे इंद्रिय आणि कुळ म्हणजे शरीर. या शरीरातच कृष्ण जन्माला आला गोकुळीच्या. फायनल. आता याच्यात कृष्ण कधी जन्माला आला त्याचे उत्तर तो पठ्या अष्टमीला आला. आता अष्टमीलाच का? थोडं किचकट आहे पण फिट करून देतो. महिला मंडळ पटकन 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 बोलायचं. महिन्याचे दिवस काय संबंध आहे? महिन्याचे दिवस 30, 30चा अर्धा भाग 15. मग सावध राहा बरं का. आता अष्टमी सांगायची. 15 झाले ना. पहिल्या भागाला म्हणायचं शुद्ध आणि दुसऱ्या भागाला म्हणायचं वद्य. मग वर्षाला शुद्ध किती? 12. करेक्ट. मग वद्य किती? 12. मग शुद्धला येते ती पौर्णिमा आणि वद्याला येते ती आमुषा. मग वर्षाला पौर्णिमा किती? 12. सावध राहा बरं का. आता 12च्या 12 पौर्णिमा एका मिनिटात लिहून घ्यायच्या. एका मिनिटात 12च्या 12 पौर्णिमा. पहिली पौर्णिमा हनुमान जयंती, दुसरी पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा, तिसरी पौर्णिमा वट पौर्णिमा, चौथी पौर्णिमा गुरु पौर्णिमा, पाचवी पौर्णिमा नारळी पौर्णिमा, 6वी पौर्णिमा भागवत पौर्णिमा, 7वी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा, 8वी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा, 9वी पौर्णिमा दत्त जयंती, 10वी पौर्णिमा दांडी पौर्णिमा, 11वी पौर्णिमा माघ पौर्णिमा, 12वी पौर्णिमा होळी. झाल्या पौर्णिमा 12च्या 12. मग बोला पटकन. आमुष्य किती? 12. लाईट सावध राहायचं त्याला. आमुष्य किती? 12. त्या 12 आमुष्यातल्या 3च आमुष्या सणाच्या आहेत. एका आमुष्याला बैल पूजला पाहिजे, एका आमुष्याला लक्ष्मी पूजली पाहिजे, एका आमुष्याला पठ्ठ्या प्यालाच पाहिजे. गटार आमुषा.
आणि गटार अमुष्या इज व्हेरी बिग फेस्टिवल ऑफ पेतार्स. चला आता अमुष्या झाल्या 12, पौर्णिमा झाल्या 12, अष्टमीवर यायचं बरं का आपल्याला. पौर्णिमा झाल्या 12, अमुष्या झाल्या 12, मग प्रतिपदा किती? कोठाला होईल आता. प्रतिपदा 24, पहिल्या 12 दुसऱ्या 12. 24 प्रतिपदातल्या सणाच्या 2च आहेत. एक गुढीपाडवा, 2 बली प्रतिपदा. द्वितीय 24 सणाच्या 3, धर्मनाथ बीज, तुकाराम बीज, धर्मनाथ बीज, तुकाराम बीज, भाऊबीज. द्वितीय 24 सणाच्या 2च, एक अक्षय तृतीया आणि दुसरी महिलांनी सांगायची. करेक्ट. हरतालिका. चतुर्थ्या 24 सणाची एकच, मंगळवारी आली तर अंगारखी, नाही तर बाकी सगळ्या चतुर्थ्या. आणि ती ह्या वर्षी आहे 17/9/2019. चला पंचम्या सांगा लहान आले पोरं पटकान. पंचम्या सांगा, मी मोजितो तुम्ही सांगा. पंचम्या. नागपंचमी 1, रंगपंचमी 2, 2च झाल्या. महिला मंडळ काय झालं? अर्थ लोपले पुराणी, अर्थ लोपले पुराणी, नाश केला शब्द ज्ञानी, नाश केला शब्द ज्ञानी. विषय लोभी मना, विषय लोभी मना, साधना वगे बुडवी. अर्थ लोप